आज होता श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार, त्यामुळे इथं मस्त अशी पूजा करून घेतली मी. पण त्याआधी करायला घेतलं तूप. त्याचं कारण म्हणजे घरात तूप होतं, पण आपले खरकटे हात लागतात, कधी मुलांचे लागतात आणि मला देवासाठी तूप पाहिजे होतं दिवा लावायला. त्यामुळे मग मी इथं सर्वात आधी तूप करायला घेतलं आणि नंतर मग देवाची पूजा केली. तर साय थोडीच होती, त्यामुळे काय जास्त तूप निघालं नव्हतं, थोडंच निघालं होतं दिवा लावण्यापुरतं. मग त्याची तर मी करून घेतलं आणि नंतर मग तूप काढायला ठेवलं आणि लागले पूजेची तयारी करायला. तर बेल हा रात्रीच आणून ठेवला होता. रात्री निवडायचा होता, पण खूप उशीर झाला आवरायला आणि त्यातल्यात स्वयंपाक पण राहिला होता माझा. म्हणून मग मी म्हटलं जाऊ दे, आता उद्याच निवडून घेऊ. माझ्या सासूबाईंना आणून दिला होता बेल मला, तर तोच मग मी तर निवडून घेतला सारा. आणि निवडता बघा इथं एक बेलपत्र कसं दिसलं, असं मला बेलाचं पान कधी दिसलं नव्हतं, आज पहिल्यांदा दिसलं, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर नेहमी आपल्या बेलाच्या पानाला 3च पानं असतात, पण ह्यावेळेस मला 5 पानांचा बेल दिसला होता आणि ते दिसणं खूप शुभ असतं असं म्हणतात. म्हणून मग मी ते तुम्हाला पण दाखवलं. आणि त्यानंतर मग घेतली इथं पूजा करायला. पूजेची सर्व तयारी मी अगोदरच करून घेतली होती. तर इथं सर्वात अगोदर गणपतीची पूजा करून घेतली. गणपती आहे माझ्याकडं, पण मग मी सुपारीचीच करून घेते दरवर्षी पूजा, त्यामुळे मग ह्या वर्षी पण सुपारीचीच करून घेतली. सुपारीलाच इथं गणपती मानून त्या दुधाने आणि पाण्याने अभिषेक करून घेतला. त्यानंतर मग गणपती पुसून घेतला आणि फुलावर स्थापना केली आहे. हा चौरंग माझा छोटा आहे, त्यामुळे मग काही जागा नव्हती दुसरीकडे स्थापना करायची. आणि मोठा चौरंग आहे, पण तो देवघराखाली आहे. तुम्ही बाकीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल माझ्या. थोडीशी ॲडजस्टमेंट केली आणि त्यानंतर मग महादेवाच्या पिंडीची पूजा करून घेतली. त्याला पण दया दुधाने अभिषेक घालून इथं स्थापना केली आहे आणि थोडीशी सजावट म्हणून पांढऱ्या फुलाने असं गोल रिंगण केलं आहे. सकाळी पूजेचं ताट काढताना माझ्याकडून राहून गेलं होतं वस्त्रमाळेला भस्म लावायचा, त्यामुळे मग आता लावून घेतला आणि नंतर मग महादेवाच्या पिंडीच्या भोवती वस्त्रमाळ अर्पण केली आणि त्यानंतर मग हार ते घालून शिवमूठ वाहून घेतली. तर आज तिळाची शिवमूठ होती, ती मग मी इथं वाहून घेतली आणि त्यानंतर मग 108 बेल पत्र व्हायला सुरुवात केली. माझी पूजा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आरती ते करून झाल्याच्या नंतर अशी काय पूजा दिसत होती माझी. चला तर मग भेटू उद्या, तोपर्यंत बाय.